जलसंधारण कार्यालयाच्या भिंतींना काळे फासत जनशक्तीकडून निषेध। आज मोडणीमेतील मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर जनशक्ती संघटनेचे अतुल खोपसे व शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून कार्यालयाच्या भिंतींना काळे फासले। काय आहे कारण या आंदोलनामागचे सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। माड आणि करमाळा विभागासह जिल्ह्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे पाझर तलाव फुटण्याची शक्यता आहे। अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर माहिती अधिकारात मागवलेली माहिती देण्यास या विभागाकडून टाळाटाळ होत आहे। याच्या निषेधार्थ आज हे आंदोलन करण्यात आलं। या प्रसंगी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। या निवेदनात म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलसंधारण हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या मोठ्या प्रमाणात यामध्ये भ्रष्टाचार केला आहे। याबाबत 2 महिन्यांपासून माहिती अधिकारात माहिती मागवली तरी ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे। करोडो रुपयांची कामे पात्र नसणाऱ्या कंत्राटदारांना नियम डावलून देण्यात आले आहेत। पाझर तलावाची साठवण तलावात रूपांतर करण्याच्या कामामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून ज्या बाबी दिसणार नाहीत त्या बाबींना वाढीव दायित्व मंजूर कामाच्या 40 ते 50% वाढवून करोडो रुपयाच्या रकमा हडप करण्यात आल्या आहेत। जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या पाझर तलावांची दुरुस्ती जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आली होती, परंतु जिल्हा संधारण अधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कामे करून शासनाचे करोडो रुपये पाण्यात घातलेले आहेत। अनेक पाझर तलावांची खोटी मापन पुस्तिका तयार करण्यात आली आहे व ठराविक कंत्राटदारांना जवळपास 100 कोटी रुपयांची कामे बेकायदेशीरपणे देण्यात आली आहेत। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये बेकायदेशीरपणे पात्र नसणाऱ्या संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे। अनेक संस्थांकडे कागदपत्राची पूर्तता नसताना जलसंधारणातील अधिकारी यांनी संगनमत करून जवळपास 50 कोटी रुपये रकमेचा अपहार केला आहे। अनेक संस्थांकडे जीएसटी नंबर नसताना त्या संस्थांना 18% जीएसटीच्या रकमेची खिरापत वाटण्यात आली आहे। ठराविक लोकांचे 4 संस्था या प्रकल्पात निवडण्यात आल्या आहेत। या सर्व भ्रष्टाचाराची विशेष समितीमार्फत व उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। या संदर्भात सर्व चौकशी करून यातील जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे लुटलेले पैसे त्यांनी परत भरून घ्यावेत, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश भानवसे, औदुंबर सावंत, शुभम खटके, रामभाऊ खटके, आनंद खटके, शैलेश खटके, सौरभ खटके, योगेश नाळे, विशाल सुरे, भारत गोडसे, अनिल भोसले, निलेश पवार, नितीन गायकवाड, प्रमाण अरमान काजी, महादेव सावंत, धनाजी राऊत, संतोष लोहार आदी जण उपस्थित होते। तर याबाबत उपविभागीय अधिकारी फावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जी कागदपत्रे मागितली आहेत ती त्यांना सोमवारपर्यंत देण्यात येतील असं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितलं आहे।